होळी संपली, चंद्रग्रहणही सरलं. आता मंजिरीचं गुपित जाणून घ्यावंच लागेल. सामान्य स्त्रीचं आवरण घेऊन वावरणाऱ्या या बाईच्या आत काहीतरी भीषण दडलेलं आहे हे निश्चित. माया, माया, लिपस्टिक पडले होते. मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बोला सासूबाई. मला सांग, काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे नाही म्हणजे अजितची पहिल्या रात्री तू जे काही वागलीस, म्हणजे लग्न झालंय तुझं आता, तर सासूबाई मला वेळ हवाय. म्हणजे सगळं इतक्या लवकर झालं, मला स्वीकारायला वेळ लागेल. त्यात मी आत्ताच जेलमधून सुटून आले आणि नंतर पटकन लग्न सुद्धा झालं. त्यामुळे वेळ हवाय मला. हो हो, मी अगदीच समजू शकते. पण काय ना, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. म्हणजे हे बघ, या घराला वारस नाहीये आणि मीराला मूल नकोय, आणि त्यात वेदा ती मुलगी आहे. मग तुला जर मुलगा झाला ना, तर या घराला वारस मिळेल आणि मग सोन्याहून पिवळं होईल. आणि तुला जर राजकुमार झाला ना, तर तू राजमाता होशील. थोडा विचार कर या गोष्टीचा. किती छान होईल ना सगळं. करशील ना विचार? हो करेन ना. येते मी. हो. मीरा, मीरा, काय झालं? माया, अगं काय झालं मीराचं? पाणी पे. ते दिवसभर बाबांची खूप आठवण येत होती. स्वप्न पडलं. सापडतील तुझे बाबा. आय नो सगळे प्रॉब्लेम्स एकत्र आलेत, पण आपण सुद्धा त्या प्रॉब्लेम्सना एकत्र सामोरं जाऊ, एकत्र सोल्युशन काढू. काळजी करू नकोस. माया, यू ओके? ठीक आहेस ना? मी ठीक आहे अजित. एवढं काही नाही. त्या मीराचं नाव माझ्या डोक्यात बसलंय.
तिला सोडणार नाहीये मी. ऑब्व्हियसली नको सोडूस तू तिला. सगळ्यांसमोर एक्सपोज केलं तिने तुला. बडबड बडबड नसती बडबड. ऍक्च्युली एका पॉइंटला मला पण वाटलं होतं की तू खरंच मर्डर केलास की काय अंबिका वहिनीचा. मग आता काय वाटतंय? आता जे वाटतंय ते मी तुला आपल्या हनीमूनला सांगेन. माया, मला जे हवंय ते मी मिळवणारच. माय हुक और माय क्रूक. मीरा नक्कीच माझ्या काळजीत असेल. गावातून अचानक गायब झालो होतो मी, पण अंबिका, तिला खरंच काही वाटत नसेल का माझ्याबद्दल? नाही, आता मला हे सगळं सहन होत नाहीये. मला काही करून आजीला भेटावंच लागेल. मला मार्गदर्शन हवं आहे. माया, होळी रे होळी, पुरणाची पोळी आणि मायाच्या डोक्यात बंदुकीची गोळी. काय ना, आता तुला मारण्यासाठी मला बंदुकीची गरज सुद्धा पडणार नाही. पण माया, मला तुझ्या हिमतीची कमाल वाटते. म्हणजे एवढं सगळं घडलं, तुला आम्ही या घरातून हकलून लावलं, तू जेलमध्ये गेलीस, तरी सुद्धा तू पुन्हा याच घरात आलीस. कमाल आहे तुझी. चल, हरकत नाही. आता आलीच आहेस तर हा काही दिवस मज्जा कर. तुझ्या सासूला तिच्या छोट्या मोठ्या कारस्थानांमध्ये मदत कर. तसंही ते तुला चांगलंच जमतं, नाही का? आता कालच नाही का मीराला होळीच्या पूजेचा मान देऊन कसा तू स्वतःकडे मोठेपणा घेतलास, अगदी तसंच. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी अंबिकाला मारलंय.